तर मित्रांनो, आजची जी वॅकन्सी आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,500 ते 45,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिली जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी म्हणजे सिक्युरिटी सुपरवायझर ऑफिसर, या पदासाठी 19 पदांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण नोकरीचे ठिकाण या ठिकाणी दिलेले आहे ते या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिले जे जॉब लोकेशन आहे महामेट्रो रेल लाईन 2A87 2A अंधेरी दहिसर 7 उंतवली ते दहिसर या ठिकाणी 4 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। सेवानिवृत्त पद जे आहेत PI किंवा API या ठिकाणी जे आहेत अर्ज करू शकणार आहेत। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबेजोगाईसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। PI लेवलचा रिटायर अधिकारी या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूरसाठी 1 वॅकन्सी आहे। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावतीसाठी 1 वॅकन्सी आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोलासाठी 1 वॅकन्सी आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदियासाठी 1 वॅकन्सी आहे। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर जिल्हा कामठी कन्हान इंदर बल्लारसाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। औष्णिक विद्युत केंद्र परळीसाठी 1 वॅकन्सी आहे। टॉरेंट पॉवर ठाणेसाठी 1 वॅकन्सी आहे। न्यू वाइंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड बीड धाराशिवसाठी 1 वॅकन्सी आहे। कोकण LNG लिमिटेड अंजनवेल गुहागर रत्नागिरीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। नजीकच्या भविष्यात साधारण पुढील 1 वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेश मुंबई ठाणे पनवेल रायगड या परिसरातील नव्याने निर्माण झालेल्या होणाऱ्या व या पदावर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची नामी सूची 10 वॅकन्सीज या ठिकाणी PI आणि APIच्या 5 अशा एकूण वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। वय जे आहे तुमचं 30/9/2024 या ठिकाणी काउंट केलं जाईल। 61 वर्षापेक्षा अधिक वय तुमचं या ठिकाणी नसायला पाहिजे। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज कोण कोण करू शकणार आहे, तर नमूद पदांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक फक्त महामुंबई मेट्रोसाठी, सशस्त्र किंवा निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी जे असतील या ठिकाणी अर्ज करू शकता। किमान शैक्षणिक अर्थ जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण झालेली असणं या ठिकाणी आवश्यक आहे। वेतन जे आहे 45,000 रुपये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक या पदासाठी असणार आहे आणि 35,000 रुपये सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी असणार आहे। सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी SSO सेवानिवृत्त PI किंवा API या पदाचे अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपल्याला स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसत असतील त्या ठिकाणी दिलेल्या आहे। जाहिरातीमध्ये देखील दिलेले आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला पोस्टाने किंवा बाय हँड या ठिकाणी द्यायचे आहेत। पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेक्टर 1 32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सादर करायचे आहेत। 26/9/2024 ते 11/10/2024 या वेळेदरम्यान संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करायचे आहेत। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेक्टर 1 32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। मुलाखतीच्या वेळी आपण वैयक्तिक माहिती म्हणजेच बायोडाटा सोबत न्यायचा आहे, शैक्षणिक कागदपत्रे न्यायची आहे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र किंवा सेवानिवृत्ती ओळखपत्र, निवृत्तीवेतन पुस्तिकेची प्रत, फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड तसेच मागील 5 वर्षाचे SCR तुम्ही सोबत न्यायचे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।